वर्ध्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ घाणीचं साम्राज्य बघायला मिळतंय। टिळकांच्या पुण्यतिथी दिनीच पुतळा घाणीच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे। वर्धा नगरपालिकेला पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर पडलेला दिसतोय। लोकमान्य टिळकांचा पुतळा परिसरामध्ये स्वच्छता करण्याची मागणी वर्ध्यामधील गोल बाजार परिसरामध्ये असलेल्या लोकमान्य टिळक पुतळा परिसरामधनं केली जाते आणि याच परिसरामधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूयात। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी वर्ध्यातील गोलबाजार परिसरातल्या असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ आपण आहोत आणि पाहू शकता कशा प्रकारे दुर्गंधीचे वातावरण इथे पसरलेले आहे। जनावरांचा मुक्त संचार इथे असतो आणि दुर्गंधीच्या परिस्थितीमध्ये आज हा पुतळा आहे। आज लोकमान्यांची पुण्यतिथी असून सुद्धा नगरपालिका प्रशासनाला मात्र साफसफाई करण्याचे औदार्य दाखवण्याची सुद्धा औदार्य दाखवू शकले नाही आणि यामुळे दुर्गंधीच्या परिस्थितीमध्ये हा जो पुतळा आहे हा अजूनही आहे। आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ब्रीदवाक्य त्यांचे होते। आणि सोबतच आता लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना या दुर्गंधीतून घाणीच्या साम्राज्यातून माझी मुक्तता करावी असेच लोकमान्य म्हणत असेल असा प्रत्यय इथे येतो आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।